नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली नवीन माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी अपात्र असणार, कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे, याचबरोबर एसबीआय बँक असेल, युनियन बँक असेल, या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटिसी लोक अदालतीच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि कोर्टात हजर राहण्याकरता सांगण्यात आलेलं आहे। मग आता त्या शेतकऱ्यांनी काय करावं, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीची संपूर्ण माहिती कळेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम एसबीआय बँक असेल, युनियन बँक असेल किंवा ज्या बँकांनी ज्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटिसी कोर्टामार्फत देण्यात आलेल्या आहेत आणि लोक अदालतीमध्ये म्हणजेच कोर्टामध्ये हजर राहण्याकरता सांगण्यात आलेलं आहे आणि ऋण समाधान योजनेच्या माध्यमातून सेटलमेंट शेतकऱ्यांनी कर्जाचं करावं, अशा सूचना सुद्धा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। मग आता राज्य सरकारने तर शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे। 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। मग आता बँकांच्या माध्यमातून हे काय नवीन चालवलं आहे आणि बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सेटलमेंट करावं, कर्ज आपलं भरावं, रिन्यू करावं, असं का सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांनाही प्रश्न पडलेला आहे की आमची कर्जमाफी होत असेल तर आम्ही सेटलमेंट का करावी, आम्ही बँकेला पैसे का भरावे। जर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या मधलं आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचं तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला लोक अदालतीमध्ये किंवा तुमचं कर्ज सेटलमेंट करण्याची आवश्यकता नाही किंवा कोर्टामध्ये सुद्धा तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही किंवा नुसतं तुम्ही जाऊन आले तरी काही प्रॉब्लेम नाही। फक्त एक काम करा, तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे। त्यामुळे तुमचं सेटलमेंट करू नका, तुमचं कर्ज भरू नका, कारण की तुम्ही 100% कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। मग आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहे की सर, आम्हाला 2017 ची कर्जमाफी भेटली, 2019 ची कर्जमाफी भेटली, मग आम्ही पुन्हा या कर्जमाफीसाठी पात्र होणार का, हा साहजिकच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। मग तुम्ही अगोदरच्या किती जरी योजनेचा कर्जमाफीचा लाभ घेतला असेल, पण आता जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होत असाल, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी जर तुमचं कर्ज असेल आणि 2 लाखांपर्यंत तुमचं कर्ज असेल, तुम्ही जर आता पात्र होत असाल तर सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल। मग तुम्ही आतापर्यंत किती योजनेचा लाभ घेतला त्याला कुठलाही अर्थ उरत नाही, हे मात्र पहिलं कारण आहे। याचबरोबर आता हे झालं कर्जदार शेतकऱ्यांचं। कर्जदार शेतकऱ्यांचं कुणाकडे 4 लाख आहे, कुणाकडे 5 लाख आहे, तर कुणाकडे 10 लाख रुपये सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज आहे। तुमच्याकडे किती जरी असेल तरी राज्य सरकारने स्पष्ट सांगलंय, आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी करणार। आता एखाद्या शेतकऱ्याचं 1.5 लाख असेल, व्याजासकट 1,80,000 असेल तर ती पूर्णपणे माफ होणार। आता एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाख असेल, व्याजासकट ते 2.5 लाख झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याचे 2 लाख रुपये माफ होणार आणि वरच्या 50,000चा बोजा त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती राहणार। अशा पद्धतीचं माहिती सांगण्यात येत आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती गठीत केली होती। त्या समितीच्या अहवालामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो। मित्रांनो, कर्जमाफीच्या समितीच्या अहवालामध्ये असं सांगलेलं आहे की जवळपास राज्यातल्या 35 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। 35 लाख शेतकऱ्यांचं जवळपास 25 ते 27,000 कोटींचं कर्ज माफ होणार आहे आणि एकूण कर्जमाफीसाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने प्रस्तावित केलेला आहे। आणि जे शेतकरी रेग्युलर शेतकरी आहेत, म्हणजे मागच्या 3 वर्षापासून 2022, 23, 24 आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, म्हणजे मागच्या 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मग आता तुम्ही जर आता तुमचं जर कर्ज रिन्यूला आलेलं असेल, कर्ज थकीत पडलेलं असेल किंवा पुढच्या काही दिवसामध्ये तुमचं थकीत पडेल, तर माझं वैयक्तिक शेतकऱ्यांना सल्ला असेल, तर तुमचं कर्ज आता थकीत पडत असेल तर तुम्ही रिन्यू करून घ्या। कारण की तुम्ही जर रिन्यू नाही केलं तर तुम्हाला 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही आणि प्रोत्साहनपर अनुदानही भेटणार नाही, कारण की रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जाते। मागच्या 3 वर्षापासून तुम्ही जर रेग्युलर असाल, थकीत शेतकरी नसाल, तर तुम्हाला एक कर्जमाफीचा 100% लाभ होणार आहे। मात्र तुम्हाला ते 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळवून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कर्ज रिन्यू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण तुम्ही जर आधी थकीत असाल, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असाल, तर तुम्ही कुठलंही कर्ज भरू नका, तुम्ही 100% कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत। यानंतर आपण विचार करणार आहोत की 2017 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या माध्यमातून एक कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि 1.5 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली। आता त्या योजनेचं नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांची 2017 ला 1.5 लाखांची कर्जमाफी झाली। त्या योजनेमध्ये मोठ्या अटी शर्ती सगळं काही होतं, पण आता एक असा मोठा
प्रॉब्लेम बनलेला आहे की शेतकरी म्हणत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्ही पात्र होतो पण आम्हाला लाभ भेटला नाही, मग ते पैसे आमचे कधी येणार? आता त्यानंतर काय झालं, 2019ला पुन्हा सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक वचन दिलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी झाली. पण याही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं. पण या दोन्ही योजनेचा आपण विचार केला, 2017-2019 योजनेचा विचार केला तर अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्यापही त्या शेतकऱ्यांना लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत. जवळपास 6,56,000 शेतकरी त्या योजनेअंतर्गत वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे सरकारकडे पैसे थकीत आहेत. जवळपास 6,500 कोटी रुपये जुन्या कर्जमाफीचे थकीत आहेत. हे पैसे कधी येणार हा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. परंतु राज्य सरकारने स्पष्टपणे मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सांगलं होतं की जुन्या कर्जमाफीचे जेवढे काही थकीत पैसे आहेत आम्ही शेतकऱ्यांना देऊ. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर थकीत असाल, जुन्या कर्जमाफी अंतर्गत तुम्ही पात्र असाल, तुम्ही आधार प्रमाणीकरण केलं होतं, तुमची पावती निघालेली होती, मग या अंतर्गत तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत. आता राहिला विषय 2026 म्हणजे आत्ताच्या कर्जमाफीचा. तुम्ही जर 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत कर्जदार शेतकरी असाल तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार आहे. यासाठी तुमच्याकडे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असावं, तुमचं सेव्हिंग खातं असेल किंवा तुमचं कर्ज खातं असेल, याला दोन्हीला तुमचं आधार कार्ड लिंक असावं, तुमच्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी समितीच्या माध्यमातून जे काही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कर्जमाफीची समितीची नेमणूक केली होती आणि प्रवीण परदेशी यांच्या समितीच्या माध्यमातून राज्य सरकार पुढे कर्जमाफीचा अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये मोठ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. धनदांगड्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन 5 लाखापेक्षा किंवा 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही. जे शेतकरी टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं या समितीमध्ये सांगलेलं आहे. याचबरोबर दीर्घकाळ शेतकऱ्यांनी कर्ज घेऊ नये किंवा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी दीर्घकाळ कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून उपाययोजना काय राज्य सरकारने कराव्या अशा सूचना सुद्धा कर्जमाफी समितीच्या माध्यमातून सरकारला देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बरंच काही प्रवीण परदेशी यांच्या समितीच्या माध्यमातून राज्य सरकारला सुचवलेला आहे. आता हा कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकार पुढे सादर केलेला आहे आणि या कर्जमाफीचा अहवाल मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे, मान्य सुद्धा करण्यात आलेला आहे आणि येणारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक महत्वाची असणार आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गतचा शासन निर्णय, अधिकृत असा शासन निर्णय GR निर्गमित होणार आहे आणि या GR मध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र या संदर्भात डिटेल मध्ये माहिती या GR मध्ये या शासन निर्णयामध्ये नमूद केली जाणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हीच माहिती GR मध्ये येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स उघडाच आहे, त्यामध्ये तुम्ही नक्की लिहिण्याचा प्रयत्न करा आणि या तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही सुद्धा नक्की देण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.